आज तर सांगणारच का काय झालं होतं? आजच चान्स आहे, कारण तो परवा निघालाय. काय असेल ते खरं आजच सांगून टाक. माझं फिल्म मेकिंगच्या डिप्लोमाला ऍडमिशन झालं. 7 दिवसांनी गेलो मी. ऐक की. ऐक तरी. आहेत लास्ट इयर आहे ना आता तुझं कॉलेज संपेपर्यंत येते की माझं? बर, जाऊ दे. कॉफी कॉफी राहू दे, सोड राहू दे. मी काय म्हणते लक्षात येते का तुझ्या? बोल तरी काहीतरी, तुला माझं पटतंय नाही पटत? घरातली स्थळ बघायला लागलेत मला. कॉलेज संपलं की लग्न करायचं म्हणतात. मला लवकर गेलं पाहिजे ना. तू जा, मी येते पेट्रोल टाकून. आईचा धर्म वेगळा, तर तिच्या घरची काय लग्नाला तयार होणार नाही. आमचं लग्न कसं होईल म्हणून मला जायचं येत नाही लोक. आयत बघ, तुला शिव्या द्यायचे असले ना मला शिव्या दे. भांडायचं असलं भांड, रागून बोलायचं असलं तर ती पण बोल, पण बोल माझ्या बरोबर. अशी गप बसू नको. आयत काय वाटतं तुला माझं करिअर होऊ नये का? मी कुठं तुला अडवलंय? जायचं असेल तर जा. मग रागवलीस का माझ्यावर एवढी? रागवले होते, पण आता काय रागवून काय उपयोग नाही. नाही आणायची लक्षात फक्त माझ्या. तेव्हापासून बोलला नाही तुम्ही? याचा त्याचा कॉल, पण मीच नाही बोलली. नंतर त्यानं करायचाच बंद केला. मग आज काय झालं होतं तुला? मला नाही माहित, मला नाही जास्त बोलायचं त्याच्यावर. पण त्याला एवढ्या दिवसानंतर बघितल्यावर मला काय माहिती काय झालं. मी बोलू का त्याच्यावर? नको, मला वाटतं त्यांनी त्याच्या आयुष्यात. काय पण बोलू नकोस. सोशल मीडियावरचे फोटो बघितलास का त्यांचे? कुठे आहेस तू? काय घरी? मला भेटायचंय तुला. वेळ नाही मला आता. मला आत्ताच भेटायचं. तू काही सांगू नकोस. मला भेटायचंय तुला. मला काही सांगू नकोस.
आहेत लय घाण सवय पोरगीला. सगळं नीट ऐकत नाही, गोष्टी क्लिअर करत नाही. त्या दिवशी तिने सगळं नीट ऐकलंच नाही. मग त्या दिवशी काय विषय झाला माहिती आहे का तुला? माझ्यातली कसले यायला लागल्या त्या कासवाहून यायला लागल्या तर काय चेनपडेनं म्हण की आहेत शिवाय. सवय झाली यार तिची. मग का सोडून निघालाय तुला? तिच्यासाठीच निघालोय बाबा. काय सांगू तुला, मग एवढी कसली गडबड आहे तुला? गडबड आहे. तिच्या घरातली तिचं लग्न लावून द्यायला लागली ती. आईचा धर्म वेगळा. तिच्या घरची काही लग्नाला तयार होणार नाहीत. आमचं लग्न कसं होईल? मग मला इथनं जायचंय. इथनं लवकर गेलो की लवकर करिअर होईल, लवकर सेटल होईल. तिच्या घरच्यासनी समजावू तर शकतो. गेलं पाहिजे बाबा लवकर. तिच्यासाठीच निघालो मी. अरे नाही ते दाज, चल जाऊया. जाऊया. हो, चल. तिथनं गेलो मी तुला लई कॉल केली होती. काही पण उचलला नाही माझा. मेसेज रिप्लाय नाही. हा बोल घे. अरे किती वेळा सांगितले मी बाहेर आहे, आलो नाही अजून. पेपरवर सगळं करून ठेव. एक मिनिट. हॅलो, करतो मी तुला परत. काय तू सारखं सारखं काय करिअर करिअर? काय करायला पाहिजे मग? तुला इथल्या माणसांची काय पडलेलीच नाही. आधी करिअरसाठी आयातलं सोडलंस, म्हणलं ठीक आहे करिअर आहे पण महत्वाचं आहे. आणि आता करिअर झालं तर दुसरी मुलगी बघितलीस. कुठली दुसरी पोरगी? माझ्या आयुष्यात आयतशिवाय दुसरी कोण आली नाही आणि कोण येणार पण नाही. आणि मला सांगते दुसरी पोरगी बघितली, आयतनं काय केलं वेगळं? तिनं लग्न केलंच की. मूर्खा, तुला कोणी हे सांगितलं? ओंक्या म्हणला. तू इथं असतो बघायला. नाही झालं तिचं लग्न. तिचं लग्न ठरलेलं पण तिनं केलं नाही. कारण तिच्याही अजून मनात तू आहेस आणि लग्न करतील म्हणून ती जॉब करत्या. आता कुठे आहे ती? गेल्या जॉबला. ऐक की, आत्ताच्या आत्ता जा आणि तिला हे सगळं सांग आणि मला भेटाय म्हणून. जा माझ्यासाठी जा. मी नाही सांगणार. जा की जा. मी गेलो सांगणार नाही. मी गेलो की ती माझं ऐकणार नाही. ती भाव खाणार, भांडणार माझ्या बरोबर. तुला काय करणार नाही, तुझं नीट ऐकून घेईल. जा. मी नाही जाणार. मला इथनं लवकर जाऊन सगळी कामं करून लवकर तिच्याकडे यायचंय. मी जाणार नाही. पोरे जा, पाय पडतो मी तुझ्या. जा लवकर. मी जाणार नाही. जा. हॅलो, कुठे आहे? घरी. सांगितलंच का तिला? सांगितलं. काय म्हणली भेटायला? ती काय बोलली नाही, म्हणली संध्याकाळी सांगते. आणि ती कुठं चाललेली कुठे निघाले? काय माहित नाही मला. ती गेल्यापासून ती कधी कधी इमोशनल झाली की कुठल्या तरी जागी जाऊन बसते. हा कळत. ठेव फोन, मला माहिती ती कुठे गेल्या. कशी झाली? रोज रोज एखादी गोष्टी केली की तिचं कंटाळा येतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टी थोडा गॅप पाहिजे. गॅप नंतर प्रत्येक गोष्टीची चव वाढते.
फार्म हाऊस मध्ये एवढं माझ्याकडे सारखं बघितलंस, एकदा माझ्या हाताकडे लक्ष नाही गेलं तुझं. लिहिलेलं घड्याळ आहे, अजून जपून ठेवलंय मी. सॉरी.